गरमागरम मिक्स भाजी तयार। बघा किती मस्त झाली आहे, अगदी सुटसुटीत। नमस्कार, आज मी तुम्हाला पितृपक्षात केली जाणारी 5 प्रकारची भाजी करून दाखवणार आहे। म्हणजे 5 भाज्या वापरून तुम्हाला मिक्स भाजी करून दाखवणार आहे। काही जणांना कसं 5 भाज्या करायला वेळ नसतो, म्हणून मी तुम्हाला हे 5 भाज्या वापरून एकच भाजी करून दाखवणार आहे। अगदी चविष्ट भाजी होते, रुचकर, अगदी मस्तच लागते। काय हवे? हा, मस्त लागते चवीला। अशी मी तुम्हाला करून दाखवते भाजी, आणि झटपट बनणारी, कमी वेळात बनणारी मिक्स भाजी। एक मिक्स भाजी बनवायची आणि एक कडधान्याची भाजी बनवायची, म्हणजे पितृ आपले खुश। होय, त्यासाठी मी हे 5 प्रकारचे भाज्या घेतलेत आहेत। हे वाली, हे बघा गावठी वाली आहेत, पडवल, दोडका, भेंडी आणि भोपळा। तुम्हाला कुठली भाजी जर दुधी आवडत असेल ना, दुधी घेतलात तरी पण चालेल, किंवा गवारी घेतलात तरी पण चालेल। जर तुम्हाला वाली भेटल्या नाही ना, गवारी घेतलात तरी पण चालेल। काय हवे? असे 5 प्रकार घ्यायचे भाजीचे। पण पितृपक्षात ना आमच्याकडे हे 5 प्रकारचे असे भाज्या घेतात। पडवल, दोडका, भेंडी, भोपळा। वालीच्या ऐवजी वाली नाही भेटल्या ना तर गवारी घ्यायची। असे हे 5 प्रकार आमच्याकडे असे वापरले जातात भाजीला। काय हवे? त्यासाठी मी हे बघा लसूण घेतली आहे, बारीक अशी सालं काढून चेचून घेतली आहे। ओली मिरची कापून घेतली आहे। हे 3 कांदे असे बारीक कापून घेतलेत आहेत। हळद, ओलं खोबरं खोवलेलं, कोथिंबीर, तेल, मीठ एवढंच साहित्य आहे। आता आपण भाज्या कापून घेऊया। हे बघा, पहिलं पडवल कापायचंय। पडवल असं मध्ये कापायचं असं, आणि त्याच्यातल्या अशा बिया काढून घ्यायच्या, बिया असलेत तर। असं आपल्याला ना बारीक पडवल असं कापून घ्यायचं, एकदम जाड जाड पण कापायचं नाही। हे बघा, असं कापून घ्यायचं। पडवल पण आपण घेताना बघायचा, कडू वगैरे असतं। काय हवे? असं अगदी चविष्ट ही रुचकर अगदी भाजी लागते। म्हणजे भाजीची ना चवच मस्त लागते, वेगळीच लागते चव। आपण नेहमीच्या भाज्यांपेक्षा ही भाजी चवच भारी लागते ना। पितृपक्षातच कशाला, आपण अशीच पण बनवायची कधीतरी। अगदी पौष्टिक पण आणि चव पण भारी लागते, चव पण भारी। आता आपण दोडकं कापून घेऊया। हे बघा, अशा दोडक्याच्या ना अशा शिरा काढून घ्यायच्या अशा, नाही तर कशी भाजी जरा ना चरचरीत लागते। जरा जाड अशी, जरा कडक लागते थोडी खायला। तुम्हाला भरलं दोडकं पण बाबेन बघा करून दाखवलं नाही, इतकं चविष्ट मस्त आहे, करून बघा तसा। आता आपण दोडकं कापून घेऊया। हे बघा, असं मध्ये कापून जून असलं तर बिया काढायच्या, नाही तर असे एवढे एवढे भाग करायचे। हे बघा असे। आता आपण भोपळा कापून घेऊया। हा बघा, भोपळ्याची साली काढायची, असे असे तुकडे करायचे एवढे। आता आपण ही भेंडी कापून घेऊया। भेंडी बघा आधीच पुसून घ्यायची, धुवून पुसून घ्यायची स्वच्छ। अशी कापायची आहे भेंडी, गोल गोल भेंडी कापायची। बघ, त्या मिक्स भाजीत ना आपल्याला भेंडीचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं, कारण भेंडीला कसं जरा बुळबुळीतपणा असतो ना, त्यामुळे थोडंसं प्रमाण सर्व भाज्यांपेक्षा कमी घ्यायची। भेंडी कमी घ्यायची, बाकीचे भाज्या वाढवायची। वेगवेगळी जर भाजी करत असाल ना, तो ही व्हिडिओ तुम्हाला मी भेंडीची भाजी पण करून दाखवलेली आहे, 2 प्रकारची भाजी करून दाखवलेली आहे। काय होय, तशी पण तुम्ही बनवा, मसाल्यावरची, मिरचीवरची दाखवलेली आहे। पाल्याची भाजी, भेंड्याची, म्हणजे मी संपूर्ण ताट तुम्हाला आईन बनवून दाखवलेलं आहे। वडे आहेत त्या ताटामध्ये, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। तांदळाची खीर आहे, अगदी मस्त व्हिडिओ आहे ना आई। आणि पितृपक्षात कशी तांदळाचीच खीर केली जाते। 2 वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही पितृपक्षात बनवले जाणारे ताट तुम्हाला बनवून दाखवलेले आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। आता आपण हे वाली मोडूया। हे बघा, देठाची बाजू अशी ना अशी फक्त करायची, मग त्याचे असे दोरे निघतात। आणि जास्त कोवळ्यावाली असल्या की त्याला दोरे पण नसतात ना, दोरे नाही। हे बघा, ह्याला दोरे नाही आहेत,
अशी पटापट मोडायची. कापलात तरी पण चालेल. हा, जरा जून वाली असतात ना त्याला जरा जास्त दोरे असतात. हे बघा, आणि हे गावठी वाली आहेत, चवच भारी. हा. सगळे भाज्या बघा कापून घेतलेत आहेत. आता आपण फोडणी देऊया. चूल पण पेटवली आहे आणि कढई ठेवली आहे तापत. कढई तापली की आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे. तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात ही लसूण टाकायची, ओली मिरची टाकायची आहे बघा कापून. जरा ओली मिरची ना जास्त घ्यायची. हा, कारण आपल्याला ह्याच्यात मसाला वगैरे टाकायचा नाही आहे ना, तिखटपणासाठी फक्त ओली मिरची. आता हा कांदा हे बघा असा बारीक कापून घ्यायचा, आणि हा कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे. असा कांदा आपल्याला करून घ्यायचा नरम. हा बघा, करपवायचा नाही. आणि आता चूल आपल्याला कमी करायची, हळद टाकायची आहे. हळद पण अशी ही चांगली परतून घ्यायची, आणि चूल आपल्याला पूर्ण कमी करायची. गॅसवर करत असाल तर गॅस पूर्ण कमी करायचा. आणि आता आपल्याला ह्याच्यात हे भाज्या टाकायच्या आहेत. हे बघा, भोपळा, दोडका, पडवळ आणि वाली आणि भेंडी पण टाकायची लगेच. आणि भाजी चांगली अशी परतून घ्यायची. बघा, पाच प्रकारची भाजी दिसते आहे बघा, सुंदर काय मस्त अशी परतून झाली की आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार. चांगली अशी परतून घ्यायची परत. आणि आता आपल्याला ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे. पूर्ण चूल आपल्याला कमीच करायची आहे. ही भाजी कशी मग वाफेवर आपल्याला शिजवायची आहे ना, म्हणून चूल कमी करायची आणि झाकण ठेवायचं आहे बघा. आणि चांगली भाजी आपल्याला आधी शिजवून घ्यायची आहे. थोडी भाजी शिजली ना की आपल्याला नंतर मग ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची. आणि भाजी शिजवताना आपल्याला पाणी देखील टाकायची गरज नाही, कारण मीठ टाकल्यामुळे भाज्या कशा आळतात, भाजीला पाणी सुटतं. तुम्ही जर पाणी टाकून शिजवलात ना की भाजी खूपच गरगरी शिजेल नाही, मऊ होईल, मऊ होते, मग अशी फलफली सुट्टी नाही होत. हा, आपल्याला त्या भाज्या शिजवायच्यात पण, आणि भाज्या त्या अख्ख्या पण राहायला पाहिजे. हे बघा, झाकण ना पूर्ण असं पॅकच ठेवायचं, हवा बंद अगदी, म्हणजे कशी वाफेवर भाजी मग चांगली अशी शिजते. हे बघा, मध्येच अशी बघायची आपण, अशी वाफेवर शिजवलात ना की सुक्की फलफलीत अगदी सुटसुटीत भाजी काय हवे. मस्त. हे बघा, हा बघा भोपळा पण शिजलाय ना. हा बघा, म्हणजे सगळे भाज्या चांगले शिजलेत आहेत. असं ओलं खोबरं टाकायचं बघा, बारीक अशी चिरलेली कोथिंबीर. किती मस्त दिसते बघा भाजी, सुंदर दिसते काय हवे, मस्त दिसते बघा. परत आपल्याला ही झाकण ठेवायची आहे आणि परत थोडी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. गरमागरम मिक्स भाजी तयार. बघा किती मस्त झाली आहे, अगदी सुटसुटीत. अशी वाफेवर शिजवल्यामुळे भाजी कशी अशी सुटसुटीत झाली काय हवे. पाणी टाकल्यात ना तर तुमची भाजी कशी नरम होणार, अगदी मऊ शिजणार ती, असं गिचका होणार भाजीचा. भाजी बघा शिजली आहे पण, आणि अख्खी पण राहिली आहे बघा. भोपळा वगैरे बघा अशी. जास्त जर भाजीला हे पाणी सुटलं ना तर गॅस वाढवायचा आणि फास्ट करायचं, आणि भाजीचं पाणी हे आटवून घ्यायचं चांगलं. चांगली फ्राय करून घ्यायची, सुटसुटीत अशी करून घ्यायची. मस्त अशी गरमागरम 5 प्रकारची भाजी, मिक्स भाजी तयार. पूर्ण आग कमी करून आईने भाजी 15 मिनिटाची शिजवून घेतली आहे. हलक्या हातीन ढवळायची भाजी. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की अशी करून बघा. पितृपक्षात या.